गालाबादप्रमाणे वेळीवाकडी 11 दिवस सेवा तकरीब केलेली आहे महाराज समर्थ. खूप छान, पण ते दुःख पण आहे. आज चालले गणपती, उद्या गावाला मुंबईला पण जायचं आहे. गणपतीच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. इकडे नोकरी धंद्याचं साधन नसल्यामुळे आम्हाला पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागलं. नाहीच समाज आम्हाला ह्याच्यात आहे तिकडे नोकरी वगैरे. कुडाळ तालुक्यात 11 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन उत्साहात पार पडलं. यावेळी अनेकांचे डोळे भरून आले होते. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला तरी बाप्पाच्या भेटीसाठी कोकणात दाखल होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे अगदी थाटामाटात आगमन होते. 1.5, 5, 7, 11 दिवस बाप्पा पाहुणचार स्वीकारतो. या दिवसात बाप्पाचे एखाद्या लहान बाळाप्रमाणे लाड केले जातात. बाप्पा देखील आनंदानं सर्वांचं ते प्रेम स्वीकारतो आणि वर्षभरासाठी सर्वांचा निरोप घेतो. आज देखील 11 दिवसांच्या बाप्पांना टाळांच्या गजरात निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा आवाजानं परिसर दुमदुमून गेला होता. यानंतर बाप्पाला पारंपरिक पद्धतीनं मालवणी भाषेत गाऱ्हाणं घालण्यात आलं. गालाबादप्रमाणे वेळीवाकडी 11 दिवस सेवा तकरीब केलेली आहे महाराज समर्थ. करून घे काय चुकरपराध झाली असतात तर माफ कर. आपल्याला सगळ्या लेकरा बाळांका सुखी ठेव. त्यांच्या मागे काय दुःख क्लेश असतात तर परिहार कर. सगळ्यांका सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य सर्व प्राप्त करून दे आणि अशी आपली येऊन तुझी वर्षानुवर्ष सेवा तकरीब करून घे महाराज. यानंतर उपस्थित भक्तगणांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नमस्कार दर्शको, आज अनंत चतुर्थी आणि गणेश चतुर्थीचाच 11वा दिवस आहे आणि 11 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन होत आहे. काही बाप्पाचे भक्तगण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, आज बाप्पाचं विसर्जन होत आहे, 11 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे, कसं वाटतंय नेमकं? आज वाटते तर खूप छान, पण ते दुःख पण आहे. आज चालले गणपती, उद्या गावाला मुंबईला पण जायचं आहे. जेवढं चांगली मजा पण केली, आता त्याचं उद्या दुःखात रूपांतर होईल. बरं, काय 11 दिवसात काय मजा केली? मजा केली, भजनं केली, बायकांच्या फुगड्या बघितल्या, करंजा करायला मदत केली, गणपतीची सजावट केली, खूप सारे उसळी खाल्ले, बटाटे वडे खाल्ले, खूप भरपूर मजा आली यावर्षी गणपतीला. बाप्पाचं विसर्जन होतंय, बरं मुंबईला कधी निघणार? मुंबईला आज विसर्जन होऊन उद्या दुपारनंतर निघू. बरं, बाप्पाचं पण विसर्जन होतंय, त्यात करून उद्या पुन्हा मुंबईला जायचं आहे, कसं वाटतंय नेमकं? खूप म्हणजे एक इमोशनल क्षण आहे की आपला हे गाव सोडून, आपला सगळा हे परिवार सोडून जावं म्हणजे खूप 4 दिवसासाठी येतो, पण खूप चांगला इथं सहवास लाभतो सगळ्यांचा. सगळेजण असतात म्हणजे गणपतीच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, नाहीतर सगळेजण आपापल्या कामानिमित्त बाहेरच असतात आणि ह्या लोकांना सोडून जाणं म्हणजे खूप त्रासदायक असतं, खूप इमोशनली असतं. बरं, तुमचं बालपण इथे गेलं आणि नंतर मुंबई की पहिल्यापासून ऑनलाईन बॉटो मुंबई? इथं बालपण गेलं, शिक्षण वगैरे इथं झालं. याच्यानंतर आम्ही इकडे नोकरी धंद्याचं साधन नसल्यामुळे आम्हाला पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागलं. इकडे म्हणजे नाहीच समाज आम्हाला ह्याच्यात आहे तिकडे नोकरी वगैरे, त्याच्यामुळे ते बाहेरच आम्हाला जायला. मुंबई आवडते की गावी आवडतं? नक्कीच गावच आवडतं. गाव आवडतं तरी पण मुंबईला का जात आहे? तेच ना, पोटासाठी काय करणार इथं, तर काय नोकरीचा हे नाही, बेरोजगार कुठेच. म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही इथं असतात, रोजगाराचा मोठा प्रश्न आहे इथं. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर खूपच मोठा प्रश्न आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नाही म्हटलं तरी 70-80% यंग जनरेशन पूर्ण मुंबई पुन्हा आउट ऑफ सिंधुदुर्गच असतात. तर इथं जर रोजगाराचं काहीतरी जर निर्माण झालं तर मुलं इथं थांबतील. बरं, तुम्हाला समजा संधी या ठिकाणी उपलब्ध झाली, गावी बाबा रोजगाराच्या संधी, एखादी मोठी कंपनी गावी आली, कोकणामध्ये आली, तर गावी याल का? नक्कीच. आम्हाला जर अप्रोच केला कुठल्या कंपनीने आणि कुठला जर आम्हाला वाटला आमच्या सोयीनुसार, तर आम्ही नक्कीच येऊ. कारण कोणाला नाही वाटत आपल्या जन्मगावी राहावं, इथली जी गावची जी मजा आहे ती घ्यावी. मुंबईला 4x4च्या खोलीत राहून कोणाचं मन भरत असतं. अगदी शेवटचा प्रश्न, बाप्पाचं विसर्जन होत आहे, बाप्पाच्या चरणी काय प्रार्थना करा? बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना करेन की असलेल्या सगळ्या बाळगोपाळांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य, धनधान्य, सगळ्यांना नोकरी धंद्यात बरकत देऊ दे. आणि एक महत्त्वाची एक माझी विनंती आहे की तुमच्या माध्यमातून आपल्या सरकारला एक जाग करून द्यावी बाप्पाने, की जो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे तो लवकरात लवकर चालू व्हावा आणि सगळ्यांचा सोयी. कारण आम्ही येताना गाडी घेऊन आलो, आम्हाला भरपूर त्रास झाला, तर तो त्रासातून आपला कोकणकर मुक्त व्हावा. रेल्वेच्या तिकिटांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे कसं ना कसं यायचंच असतं.
पण एक बाप्पाच्या चरणी ही एक मोठी प्रार्थना आहे की तो आपला मुंबई गोवा महामार्ग आणि गावातले रस्ते पण जरा सुरळीत व्हावेत. धन्यवाद आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी. तर या ठिकाणी 11 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होत आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत, परंतु जसे दुःखाचे दिवस जातात तसे सुखाचे दिवस देखील येतात. आणि जर दुःखाचे दिवस नसते तर सुखाला सुद्धा काही किंमत असली नसती. आज जरी बाप्पा जात असले, पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा येणार आहेत, नव्या उत्साहाने आणि नव्या आनंदाने या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यावेळी जो उत्साह असेल त्यांचा स्वागताचा, तो याच्या द्विगुणित, ह्याच्यापेक्षा डबल असणार आहे. चिन्मय घोगळे, सिंधू दर्पण, वेताळ बंबर्डे, कुडाळ.